आली आहे का मी लाईव्ह? हाय. हॅलो हॅलो. आय होप सगळे घरी आहेत, आपल्या आपल्या घरी आहेत आणि सेफ आहेत. आणि आय होप तुम्ही सगळेच लोक क्वारंटाईन पिरियड चांगला घालवत आहात. सगळ्यात पहिल्यांदा स्नेहबंध यांनी हा जो नवा उपक्रम सुरू केलेला आहे, सध्या ती काय करते. खरं तर या क्वारंटाईन पिरियडमध्ये सगळ्यांनाच असा प्रश्न पडला आहे की सगळे सेलिब्रिटी नक्की काय करतायत घरात. शूटिंग नाही आहे, काही काम नाही आहे, मग ते काय करतायत घरात. तर ही फार सुंदर कॉन्सेप्ट आहे. पण मुळात आम्ही पण चार चौघांसारखी माणसं आहोत. आमच्याही घरात खूप कामं असतात. सो आम्ही ॲक्च्युली खूप कामं करतो आहे. आणि आज त्या सगळ्या गोष्टी स्नेहबंध त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे आणि त्यांच्यामुळे मला तुमच्याशी वन टू वन गप्पा मारता येत आहेत. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू स्नेहबंध. आणि आपण मस्त गप्पा मारूयात. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते प्लीज विचारा. राहुल, हाय. हाय राहुल. श्री, हॅलो. हेमंत, मी मस्त आहे. रत्नदीप, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी छान आहे. सो ऑनेस्टली मी घरात आहे. गेले अनेक दिवस मी अजिबात घराच्या बाहेर पडलेली नाही आहे. आणि घरात जगदीश, थँक्यू. हां अमरजीत, बोला. संतोष, मी खूप छान आहे, घरात आहे, सेफ आहे. जिम चालू आहे का नाही? नाही, जिम तर नाही आहे मयूर चालू. घरातच मला जेवढं काही एक्सरसाइज करणं जमतं आहे तेवढा एक्सरसाइज मी करते. युअर ॲक्टिंग इज व्हेरी गुड रत्नदीप, थँक्यू. कुठे आहात मॅडम, पुण्यात की मुंबईमध्ये? मी पुण्यामध्ये आहे. पुण्यात माझं घर आहे. सो आत्ता सध्या मी पुण्यात आहे. राहुल, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. सोमेश, हां सोमेशजी बोला. सोमेशजी अजूनही मला नंदिता ताई असं म्हणतात आणि आय एम व्हेरी हॅपी की लोक अजूनही बहिणी साहेब, नंदिता ह्या नावाने मला ओळखतात. राहुल, तुम्ही पण काळजी घ्या. आणि मला सांगा तुम्ही कसे आहात, किंवा तुम्ही तुमचा क्वारंटाईन पिरियडमध्ये नक्की काय करताय. तुम्ही पण घरातली कामं करताय का, तुम्ही एक्सरसाइज करताय का, किंवा तुम्ही काय वाचताय, तुम्ही कुठल्या फिल्म्स बघितल्या. लेट मी नो, मला आवडेल तुमच्याकडनं जाणून घ्यायला. तुला स्वतःला कोणत्या प्रकारची नृत्यशैली जास्त आवडते? अ, मला संपदा, मला ऑनेस्टली सांगू का, मी एकतर भरतनाट्यम शिकलेली आहे, त्यामुळे मला कुठलाही क्लासिकल फॉर्म, कुठलाही नाही म्हणणार, भरतनाट्यम आणि बाकी जे काही सेमी क्लासिकल आहेत किंवा फोक आहेत, तर जे की इंडियन स्टाईलकडे झुकतात असे डान्स फॉर्म्स करायला मला आवडतं पण. आणि मला मी कम्फर्टेबल पण असते. बट येस, मला युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने अ, खूप वेगवेगळे डान्स प्रकार करण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की कुठल्याही आर्टिस्टला हेच हवं असतं, त्याला वेगवेगळ्या गोष्टी जर ट्राय करायला मिळाल्या तर आवडतं. सो माझ्या बाबतीतही तसंच आहे. खूप वेगवेगळे डान्स फॉर्म्स मला करायला मिळाले युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि कुठल्या प्रकारची नृत्यशैली मला आवडते तर असं काही नाही आहे आवडते असं. बट मी इंडियन स्टाईलकडे जास्ती कम्फर्टेबल आहे. पण मला तो कम्फर्ट झोन तोडायचा आहे खरं तर माझा. आणि येस, मला तो आता बऱ्यापैकी मी म्हणेन की युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने बऱ्यापैकी तो तुटला गेलेला आहे. कारण तिथे मी कंटेम्प्ररी आयुष्यात पहिल्यांदा ट्राय केलं, जे मला फार आवडलं.
दिसायला जरी ते फार सिम्पल सोबर संथ वाटत असलं तरी इट इज नॉट इझी ॲट ऑल, कारण अख्खी बॉडी स्ट्रेच होते आणि डिफिकल्ट आहे. ध्येया असं म्हणतायत, या कोण आहेत मला लक्षात येत नाहीयेत. काही हरकत नाही. मला महिमा जास्त आवडत होती नंदितापेक्षा. हो, खरं आहे. महिमा हे कॅरेक्टर मलाही स्वतःला फार आवडायचं आणि ते करताना मुळात मला इतकी मज्जा आली आहे. कारण एक ती तांड्यातली मुलगी अं, एका सरकार असतात तिथले, त्यांच्या मुलाशी तिचं प्रेम जडतं आणि मग त्या दोघांमध्ये स्टेटसवरून ते जे काही एक हे होतं, वॉर होतं, स्टेटस डिफरन्स मध्ये असणारी ती दोन लोक प्रेमात पडतात आणि मग त्यांच्यामध्ये कशी एक स्टोरी घडते, काय घडतं याबद्दल ती सिरियल होती आणि फार कमाल एक्सपिरियन्स होता. मला असं वाटतं की त्या सिरियलने मला खूप काही शिकवलं. म्हणजे सुरुवातीचे काही धडे असतात अबकडं, तिथपासनं माझी सुरुवात झाली, तर माझ्यासाठी ते फार जवळचं काम होतं. हो राहुल, घरात बसून खूप बोर होतं एका पॉईंटला. बट यू नो, आय एम कीपिंग माय सेल्फ बिझी. मी काही ना काही शोधती आहे की मी अजून काय करू शकते घरामध्ये. आणि अशा पद्धतीने एक एक दिवस जातो जो असा खूप जास्त बोर गेलाय असं काही होत नाही आहे मला. एका पॉईंटला होतं की अरे यार आता काय करायचं, म्हणजे रोज काय स्वयंपाक आणि मग हे आणि घरावरणं वगैरे ह्या पलीकडे आपण काय करतोय. आणि जेव्हा की आपण खूप वर्कोहोलिक असतो, आपल्याला सतत काम करायची सवय असते, आपल्याला घराबाहेर रोज पडायची सवय असते आणि अचानक आपण फक्त घरात असतो. सो सुरुवातीला असं झालं होतं, मला सुचत नव्हतं रोज काय करू. बट आता मला असं वाटतं की आय एम सेटल्ड, मला मला छान वाटतंय घरामध्ये सुद्धा. सो बोर कधीतरी होतं, बट आपण सतत असं म्हणत राहिलो बोर होतोय तर मला नाही वाटत हे दिवस आपले चांगले जातील. आता आज मी सकाळपासून ह्याच नादात होते की केक करायचा होता मला घरी, जो मी एक छोटासा केक करून पण बघितला. आता रात्री मी माझी वहिनी आहे तिच्याबरोबर आणखी एक केक करणार आहे. सो आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे ठरवणार आहोत की कसं काय करायचं आहे. सो ती आणि मी एका सेम टाईमला आम्ही केक करणार आहोत आज रात्री परत एकदा. सो येस, असं काही ना काही चालू आहे. सो नाही बोर होत. अ, संजय पोळ, हॅलो, नमस्कार. ज्ञानदेव, नमस्कार. राहुल मिसाळ, दिवे लावणार आहेस ना? अहो, नंदिताने केवढे दिवे लावलेत सिरियलमध्ये माहिती आहे ना तुम्हाला. काय अजून दिवे लावायचे? मागच्या महिन्यात 19 तारखेला पुण्यात तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाला पण तुम्हाला जायला मिळाले नसेल. अरे बापरे, हे एकदमच ओळखीचे दिसत आहेत म्हणजे माझ्या. बरं, एकच मिनिट, जस्ट अ मिनिट, मी आलेच. कोणीतरी इथे विचारलं दिवे लावणार आहेत का, मग मी जरा घरातले जरा जास्त दिवे लावले. ओके. हू वॉज युअर रोल मॉडेल? प्रियांका चोप्रा इज, आय कॅन से, माय रोल मॉडेल. सागर, हॅलो. गीत सादर करताय ना, कुठलं गीत? तुम्ही तुमची व्यक्तिरेखा असं अर्धवटच लिहिलं आहे. सोमेशजी, पूर्ण मला सांगा तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. विकास, ऑफकोर्स मी लाईव्ह घरातनंच करते. मी आत्ताच सुरुवातीलाच लाईव्ह करताना म्हटलं की मी कुठेही घराच्या बाहेर जात नाही आहे. कारण आपण जर आपल्या शासनाने दिलेले नियम पाळले नाहीत तर हे खूप भयंकर कंडिशनला जाणार आहे सगळं. इनफॅक्ट जातं आहे.
आत्ताच असं म्हणतात सगळे की थर्ड स्टेजला चाललं आहे हे सगळं. आणि आपण जर नाही ऐकलं तर आपल्यालाच फार महागात पडणार आहे ते, कारण लॉकडाऊनचा पिरियड ह्यामुळे कदाचित वाढू शकतो. सो आय थिंक आपण आपल्याला जे काही सांगितलं गेलेलं आहे ते काटेकोरपणे पाळूयात काही दिवस. आणि मग मला वाटतं की आपल्या देशावरचं हे संकट लवकरात लवकर दूर होईल. आणि सगळेच ऑफकोर्स त्याचीच वाट बघतायत. सगळ्यांनाच कामाला जायचं आहे, सगळ्यांनाच पुन्हा एकदा आपलं आधीचं रुटीन सुरू करायचं आहे. मलाही वाटतं की पुन्हा एकदा कधी शूटिंग सुरू होणार, सगळ्या गोष्टी सुरू होणार आणि सगळंच. पण आत्ता हा वेळ आपण नाही तग धरू शकलो तर इट्स गोइंग टू बी व्हेरी 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 डिफिकल्ट. त्यापेक्षा आपण ऐकूयात, मला असं वाटतं. हॅलो अजय संजय पोळ, हॅलो. मागच्या महिन्यात 19 तारखेला, अच्छा हा हे वाचलं मी. डान्स ॲक्टिंग खूप छान करतेस, पण ॲक्टिंगचं मूळ इन्स्पिरेशन कुठून आलं? ॲक्च्युली माझ्या घरातच मुळात कला क्षेत्र हे आहे ते भरभरून आहे. कारण माझे पप्पा क्लासिकल सिंगर आहेत. ऑफकोर्स आता ते फार गात नाहीत खरं तर, पण माझा भाऊ कम्प्लिटली क्लासिकलमध्ये करिअर करतो आहे, क्लासिकल सिंगिंगमध्ये. आणि माझ्या पप्पांनी त्यांच्या तरुण वयामध्ये अनेक नाट्य संगीत किंवा नाटकातून वगैरे काम केलेलं आहे. सो थोडंफार हेरिडिटरी आहेच हे सगळं. आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी गायिका बनावं. पण मी तेव्हा ते सगळं म्हणजे घरात रोज जे काही रियाज वगैरे चालायचा, एकदा मी म्हटलं पप्पांना डायरेक्ट की मला काही गाणं बिणं शिकायचं नाही आहे, मला डान्स शिकायचा आहे. मग त्यावरती खूप आमच्या घरात चर्चा बिर्चा झाली की हिला असं कसं गाणं शिकायचं नाही आहे वगैरे. बट त्यांनी अल्टिमेटली समजून घेतलं की त्यांना असं वाटलं की मी गायक आहे किंवा मला गाणं आवडतं, याचा अर्थ माझ्या मुलांनाही तेच आवडलं पाहिजे असं नाही आहे. त्यांची त्यांची एक आवड असू शकते. मग माझ्या हट्टापायी त्यांनी मला डान्सच्या क्लासला घातलं, भरतनाट्यम मी शिकायला लागले. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू कॉलेजला गेल्यानंतर काही रेफरन्सनी वगैरे मला नाटकासाठी बोलवलं गेलं. आणि मग हळूहळू काही गोष्टी सुरू झाल्या. पण येस, ज्ञानेश्वर दळवी, नमस्कार. अच्छा रोहितजी, सासवडला आले होते का? मी मलाच आठवत नाही आहे. अंजलीबाई, आणि तुम्ही सोबत लाईव्ह येणार का? आत्ता कसं शक्य आहे? अच्छा, ती असेल तर मला येता येईल का? असेल ती तर अरे आवडेल, काहीच इश्यू नाही आहे. प्रीती हाय. क्षितिजोग सोबतचा एक्सपिरियन्स सांगा ना कामाचा. अरे मला हे सांगायला खूप आवडेल. जेव्हा मला असं कळलं की माझ्या आईचं काम क्षितिताई करणार आहे, तेव्हा खरं तर मला थोडंसं टेन्शन आलं होतं. बिकॉज ती खूप कमाल ॲक्ट्रेस आहे. एक तर तिचं काम मी बघितलं होतं, दामिनी वगैरेपासून मी सगळं बघितलं होतं तिचं काम. पहिल्या दिवशी ती जेव्हा सेटवर आली तेव्हा ती माझ्याशी ॲब्सल्युटली काहीच बोलली नाही. आणि मला असं झालं की ही काहीच बोलत नाही आहे आणि आपल्या आईचं काम करणार आहे ती, मग आपलं ट्युनिंग जमेल का? आपल्याला खूप सीन्स करायचे आहेत हिच्याबरोबर, तर कसं होईल सगळं वगैरे. पहिल्या दिवशी ती ॲब्सल्युटली बोलली नाही. मी बोलण्याचा प्रयत्न केला बट तिचा काही फार रिस्पॉन्स नव्हता. दुसऱ्या दिवशी आमचा एक सीन होता त्या झोपडीमध्ये आणि डिरेक्टरने सांगितलं की आम्ही वन शॉट करणार आहे हा सीन. आणि मग मला आलं टेन्शन. मी म्हणलं की बाकी गप्पा बिप्पा जाऊ देत, आपल्याला ते काही इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला आपलं काम महत्त्वाचं आहे. मी आपली स्क्रिप्ट घेऊन बसले. म्हणलं परफॉर्मन्स नंतरची गोष्ट आहे, मी आधी माझे डायलॉग्स चोख पाठ पाहिजेत. सो मी डायलॉग्स करत होते पूर्ण वेळ. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो वन शॉट झाला सीन, त्याच्यानंतर डिरेक्टर वॉज व्हेरी हॅपी की छान झाला वगैरे वगैरे. आणि पहिल्यांदा करत होते मी क्षितिताईबरोबर काम. पण माहीत नाही त्या पहिल्या सीनमध्येच आमचं इतकं ट्युनिंग छान जमलं, म्हणजे कुठेच ओव्हरलॅप किंवा असं काही झालं नाही. सो एकमेकांना तो मिळणारा रिस्पॉन्स आणि हे सगळं छान होतं. सो ती ओव्हरऑल तो सीन रंगत गेला आणि तो वन शॉट झाला. आणि त्यानंतर
शी स्टार्टेड टॉकिंग विथ मी. आणि मग काय आम्ही वर्ष दीड वर्ष एकत्र होतो आणि ती अतिशय प्रोफेशनल आहे. मला खूप हेवा वाटतो तिचा. ती यायची, सीन करायची आणि इतकी प्रोफेशनल होती ती. ती कधीच मेकअप रूममध्ये बसून राहायची नाही किंवा यु नो खूप मला मग मी अशी बघत राहायचं तिच्याकडे खरं तर, की ही किती भारी आहे ही मला खूप आवडते यार, असं व्हायचं मला तेव्हा. इनफॅक्ट माझा आणि तिचा एक किस्सा पण आहे. जनरली असे क्लोज लागतात. तुम्हाला मे बी अंदाज नसेल, खूप डिटेलमध्ये सांगते मी हे. क्लोज लागतात तर माझा क्लोज असेल तर दुसरा माणूस असा खांदा देतो त्याचा. तर तिला कुठेतरी दुसरं शूटिंगला जायचं होतं आणि बऱ्याचदा सिरियलमध्ये असे ड्यूब्स पण वापरतात, समजा फक्त खांदा दिसणार असेल तर. तर ती मला जाताना सांगून गेली, धनश्री यार खूप छान सीन आहे हा, माझी ड्यूब करणार आहे तुला, खांदा ओ एस जो आहे तर का मी करूनच जाऊ. मी म्हणलं नाही नाही तू जा, मी करते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे इतकं एका सिनियर ॲक्टरने आपल्याला हे निदान इतकं विचारणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. सो शी इज ग्रेट. मला ह्या आधीच्या कमेंट्स का नाही वरती स्क्रोल का नाही होत आहेत? ओके. तुझ्याच जीवरंगला मधील नकारात्मक छटा असणारी वहिनी उत्तम उभी गेली. थँक्यू, थँक्यू सो मच देवेंद्र. अ, संजय देशमुख मी मस्त आहे. हॅलो योगेश. महेश हाय. विद्याधर हॅलो. रोहित क्षीरसागर हॅलो. गेला सांगून मधली महिमा की तुझ्याच जीवरंगला मधली नंदिता कोण जास्त आवडतं? हा प्रश्न खूप अवघड आहे. नरेंद्र मुधोळकर सर, खूप अवघड आहे. कारण काय म्हणतात ना ते, डिफिकल्ट आहे हे. कारण महिमा ही माझ्या हार्टच्या जवळची आहे ॲक्च्युली. आणि नंदिता ही अतिशय मेंदूने खेळलेली मुलगी आहे आणि ते मी तितकंच चलाखीने केलेलं कॅरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण दोन्ही माझं तेवढेच जवळचे आहेत. महिमाने मला उभं केलं आहे या इंडस्ट्रीमध्ये. माझा पाय रोवला गेला त्या कॅरेक्टरमुळे. खूप लोक ओळखायला लागली आणि खूप लोकांकडून अशा कमेंट्स मिळाल्या की ही मुलगी चांगलं काम करते. आणि मग मला असं वाटतं की त्याच गोष्टीला चार चांद लावले नंदिता ह्या कॅरेक्टरने, वहिनी साहेब या कॅरेक्टरने. सो दोन्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट माझ्यासाठी सगळंच काम जे आत्तापर्यंत केलं ते एक 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 तुम्हाला शिकवत जातं, एक 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 तुमचा अनुभव समृद्ध करत जातं. सो इम्पॉर्टंट आहेत सगळेच कॅरेक्टर्स माझ्यासाठी. मलिक नारायण हाय. विद्याधर हॅलो. संदीप जी थँक्यू. थँक्यू सो मच. वैभव हाय. हो विनोद, तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. सुभाषजी हॅलो. घराचे छप्पर कौलारू आहे, नशीबवान आहात, अशा वेळी तुम्ही खूप छान ठिकाणी आहात. ॲब्सल्युटली. ही माझी गॅलरी आहे मागे जी बघताय ती. आणि तिथे आम्ही ते मुद्दाम कौलारू, जसं गावी असतं तसं मुद्दाम ते कौलारू छप्पर टाकलेलं आहे. खरं आहे, मी खूप लकी आहे कारण माझं घर खूप छान आहे आणि खूप कष्टाने केलं आहे मी ते. सुधीरजी नमस्कार. मी छान आहे सुधीरजी, खूप मस्त आहे. मी घरात आहे, सेफ आहे. आय होप तुम्ही सुद्धा तुमच्या घरात सेफ असाल. माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित? मला उगाच असं वाटलं आवाज येत नाही आहे की काय. तुझा एखादा आवडता डायलॉग कोणता आहे? बोलून दाखवशील का? अ, आवडता खूप आहेत माझे स्वतःचे. का दुसऱ्यांचे विचारताय? मी माझाच बोलून दाखवते. तुमच्या डोसक्यात जर फॉल्ट नसेल तर कुठं बी घराबाहेर जाऊ नका. तुझा आता कुठला कार्यक्रम आहे? मी सध्या युवा डान्सिंग क्वीन म्हणून एक नृत्याचा कार्यक्रम आहे, तो मी करते. डान्सिंग क्वीन सुपर. थँक्यू मोहन कांबळे, थँक्यू.
धनश्रीताई दिवे लावला आत्ता 9 मिनिटांनी बंद करून तेलाचे दिवे लावा. बर. सर्वेश हाय. रोहित क्षीरसागर कोरोना कधी थांबेल? मी कोण आहे? मी पण आज प्रश्न विचारते जनरलच, कधी थांबेल? शूट पाहायला आलो होतो तर फोटो नाही काढू दिला तुम्ही. अहो असं मी काढू दिला नाही असं काही नसतं, कारण आम्हाला खूप एका पाठोपाठ एक सीन असतात, त्यामुळे कदाचित वेळ मिळाला नसेल, पण नक्की काढूयात आपण पुढच्या वेळी. हॅलो धनुश्री, तुझा महाराष्ट्राचा सुपरस्टारचा प्रवास कसा होता? खूप कमाल होता. 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं सुपरस्टार, पहिलं महाराष्ट्राचं सुपरस्टार आलं होतं. खरं तर तिथनं माझं करिअर सुरू झालं आहे आणि आता 10 वर्ष झाली त्या गोष्टीला, आणि आता आपण दुसरं महाराष्ट्राचं सुपरस्टार बघतोय. आवडतं गाणं प्रवीण थांबा जरा. अं, हो मी घरी सुरक्षित आहे सुभाषजी. विजय हॅलो. छान अभिनय करता, आम्ही नेहमीच पाहतो. थँक्यू सो मच. विनया कुलकर्णी. बहिणी बहिणी दिसता प्रियांका चोप्रा आणि मी. ओ बापरे, दिस इज स्ट्रेंज. आत्ताच म्हणाले ओंकार कुलकर्णी मी एक डायलॉग. दिगंबर सागर, तुमचं म्हणणं मला पटतं आहे, पण असं माझं त्यातलं कॅरेक्टरच संपलं, म्हणजे त्याचा ट्रॅकच संपलेला आहे, म्हणून मी त्या सिरियलमध्ये नाही आहे. पण आय थिंक तुम्ही असं नका करू, तुम्ही अजूनही ती सिरियल बघा, कारण बाकीचे सगळे कॅरेक्टर्स तसेच्या तसे आहेत, आणि ऑफकोर्स खूप इंटरेस्टिंग सिरियल आहे, खूप इंटरेस्टिंग ट्रॅक्स येत आहेत. सो प्लीज तुम्ही तुझ्यात जीवरंगाला बघत राहा. साई, निगेटिव्ह रोल खूप चांगला करता तुम्ही तुमच्या. थँक्यू साई, थँक्यू. स्वप्नील हाय. ओमकार हॅलो. सुखद आणि दुःखद क्षण. सुखाचे क्षण खूप आहेत, दुःखाचे क्षण कशाला बोलायचे आता, जाऊ देत. प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच की काही ना काहीतरी. तुमचं गाव कोणतं? पुणेच. आत्माराम शिवाजीराव पाटील, नमस्कार. चंदी कुठे आहे? मनीषा ती तिच्या घरी आहे, सेफ आहे. अंकिता हॅलो. अभिजित जाधव हॅलो. अंकिता, थँक्यू अंकिता. हां निलेशजी बोला. प्रवीण पानसरे हाय. आनंद पानसे हॅलो. मी छान आहे, पुण्यात आहे, घरी आहे. रोहित गुड इव्हनिंग. नक्की गणेशजी नक्की. यू टू टेक केअर रोहित. हाय विश्वनाथ. हाय पंकज. मी आत्ताच गंध फुला शिवानी हाय. मी आत्ताच काही गंध फुलांच्या गेला सांगून चा आठवणी म्हणजे किस्सा एक शेअर केला क्षिती जोग बरोबरचा. सुरेश नमस्कार. मारुती हाय. पुढे अजून काय काय नियोजन आहे ओमकार? पुढे आय होप लवकरात लवकर हे आपला
हे जे काही संकट आलेलं आहे आपल्यावरती ते संपेल. आणि त्यानंतरच, कारण काय झालं आहे, काही गोष्टी या कोरोनामुळे पोस्टपोन झालेल्या आहेत. सो आत्ता काहीच सांगता येत नाही आहे की एक्झॅक्टली काय स्टेटस आहे पुढच्या गोष्टींचं. आशिष हाय. थँक्यू अभिजित जी. मारुती हाय. थँक्यू रोहित. प्लीज बघत राहा युवा डान्सिंग क्वीन. निलेश नंदन हॅलो. नरेंद्र मुधोळकर, तुम्ही का असे प्रश्न मला विचारताय? नवीन येणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी काय सांग. ॲक्च्युली हे फील्ड खूप रिस्की आहे, किंवा ह्या फील्डमध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडतात असं एक माहीत नाही, पण असं काही गोष्टी पसरलेल्या आहेत. मला असं वाटतं की ज्यांनी आता काही थोडंफार प्रमाणात काही वर्ष आहेत मुली, त्यांनी कायम हे सांगणं गरजेचं आहे की हे फील्ड खूप चांगलं आहे. मुळात एक ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की आपण जे काही नसतो ते करायला मिळतं आपल्याला अनेकदा, किंवा जे असतो ते करायला मिळतं. मुळात एक स्टोरी सांगायला मिळते कुठल्याही जे काही कॅरेक्टर आपण करत असू, आपल्याला एक कॅरेक्टर पोर्ट्रे करायला मिळतं, आपल्याला एक स्टोरी सांगायला मिळते. सो ही माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि एंटरटेन करण्याची ही एक खूप चांगली संधी मी मानते. त्यामुळे मी तर स्वतःला खूपच भाग्यवान समजते की मी ह्या फील्डमध्ये आहे, आणि मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने माझ्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारची कामं माझ्याकडे येत आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि मी ह्या फील्डमध्ये काम करू इच्छिणाऱ्या मुलींना हेच सांगू इच्छिते की तशी काही भीती बाळगायची गरज नाही आहे की हे फील्ड रिस्की आहे किंवा इथे चुकीच्या गोष्टी करतात, असं काही नाही आहे. इट्स अप टू यू, तुम्ही कसे असता, किंवा तुम्ही तुमचा अप्रोच काय असतो. आणि पेशन्स ठेवला पाहिजे मला असं वाटतं खूप जास्त, आणि कष्टाची तयारी पाहिजे. आणि प्लीज पैसे जे काही मिळतील आयुष्यात कधीही कुठल्या कामाचे, तर ते जरा त्यावेळी जपून वापरणं हे पण फार गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये राहताना भयंकर खर्च होतो आपला. जे मला खूप एक्सपिरियन्स आला आहे त्या गोष्टीचा. सो जरा पैसे जपून वापरावेत. ओमकार, येस, सांगोलाला येणार मी नक्की. हे सगळं होऊ देत, आपलं कोरोना प्रकरण निवळू देत जरा. विनीता, मी छान आहे, मस्त आहे. तुम्ही कशा आहात? प्रवीण, मी लॉकडाऊनचा दिवस सकाळी काय थोडंफार स्वयंपाक करणं, एक्सरसाइज करणं, किंवा वेगवेगळे स्वयंपाकातलेच काही वेगवेगळे प्रकार करून बघणं याच्यामध्ये मी घालवते. आणि मला वाटतं माझा रोज एक इंटरव्ह्यू किंवा लाईव्ह असतो. सो बऱ्यापैकी मी गप्पा मारते आहे माझ्या फॅन्स बरोबर, फॉलोवर्स बरोबर, आणि माझा दिवस छान जातो आहे. सुभाष हॅलो. नंदिनी थँक्यू. निलेश थँक्यू. हाय योगिता. व्हॉट इज दी की ऑफ हॅपीनेस? ॲक्च्युली प्रत्येकाच्या दृष्टीने तो बदलू शकतो, पण मला वाटतं की जरा पॉझिटिव्ह राहणं आणि पॉझिटिव्ह अप्रोच असणं ह्याने खूप फरक पडू शकतो. ओंकार, चहा झाला. मला चहा खूप आवडतो. थँक्यू. आता मला खरं परत आठवण आली आहे जरा चहाची. सो परत आपलं लाईव्ह झाल्यानंतर एक चहा असणार आहे माझ्या आयुष्यात. भाकरी बनवल्या कशा झाल्या? भाकऱ्या आता छान होत आहेत. प्रमोद, सिरियलमध्ये मी सरपंच झाले, पण खऱ्या आयुष्यात मला फार काही राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे. थँक्यू हफीज, थँक्यू. हाय प्रवीणजी. हाय अनुजा साळवी.
थँक्यू सो मच, थँक्यू. प्लीज बघत राहा युवा डान्सिंग क्वीन. संतोष हाय. विनीता थँक्यू सो मच. योगिता देशपांडे मी छान आहे. ओंकार कुलकर्णी मी तुम्ही बोलवा, मी नक्की येईन. राहुल पगारे हॅलो. ओंकार कुलकर्णी हॅलो. वहिनी साहेब मी खूप प्रेम करतो, तुम्हाला काय वाटते? कशावर प्रेम करता तुम्ही? नागराज गोरे चहा पिता हो, म्हणजे मी चहा पिते आणि प्यायलाय मी. 4चा चहा झालाय, आता अजून एक साधारण थोड्या वेळाने होईल. अं, आराधना हाय. सचिन राऊत आम्ही वसगडेकर आपल्याला फार मिस करतोय. मी पण वसगडे खूप मिस करते, कोल्हापूर मिस करते, तुझ्याच जीवरंगाला मिस करते, पण तुम्ही तुझ्याच जीवरंगाला बघत राहा. अं, गणेश कान्हेरे थँक्यू सो मच, थँक्यू. संतोष मी काळजी घेते, तुम्ही पण काळजी घ्या. संतोष रणदिवे हॅलो. गणेश हाय. योगिता आय एम टेकिंग केअर ऑफ माय सेल्फ अँड माय फॅमिली, यू टू प्लीज टेक केअर. हाय हाय सप्पा ते कृष्णनाथ. घरी बसून कुठली पुस्तके वाचली का सुभाष? एक मिनिट हां. हॅलो हॅलो. हां. हो हो. हम्म. चालेल. ओके. सुभाषजी मी अजून फार पुस्तकं नाही काढली आहेत वाचायला. म्हणजे आत्ता माझा पुस्तकं वाचण्याचा फार झोन नाही आहे खरं तर. सो मी बाकी सिरीज आणि हे खूप बघते आहे, पिक्चर्स वगैरे. सो त्यात माझा बराचसा वेळ जातो. अ, रोहित माझा फेवरेट ॲक्टर रणवीर कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल असे बरेच आहेत. आणि ॲक्ट्रेस मला प्रियंका चोप्रा आवडते, अनुष्का शर्मा आवडते, दीपिका आवडते. थँक्यू हफीज. निलेश नंदन म्हणजे एक्झॅक्टली काय करू शकता तुम्ही माझ्यासाठी? काहीही करू शकतो मी तुमच्यासाठी असं म्हणतायत ते. मृत्युंजय मी वाचलेली आहे ऑलरेडी. या काळात त्याची गरज आहे, बरोबर म्हणताय तुम्ही. पण मी मृत्युंजय खूप आधी वाचलेली आहे. कॉमेडी रोलमध्ये पाहायला खूप आवडेल. सतत नवीन नवीन ट्राय करत राहा. खूप मस्त आहात तुम्ही. थँक्यू नंदिनी. मलाही काहीतरी असं वेगळं करायला आवडेल, बघूयात. हरी चव्हाण सध्याचा लुक मस्त आहे, थँक्यू. निलेश नाही, माझं रात्रीचं जेवण नाही झालं अजून. अजून किती दिवस घरात राहायला आवडेल? जोपर्यंत लॉकडाऊन सांगितलेलं आहे तोपर्यंत मी घरातच राहणार आहे. पण ऑफकोर्स माझी काही आवड आहे म्हणून मी घरात नाही राहते. मला खरं तर उद्या लॉकडाऊन संपला आणि उद्या हे सगळं कोरोना प्रकरण गेलं आपल्या इथनं, तर मला उद्याच्या उद्या बाहेर पडायला आवडेल. पण सांगितलंय तर तसं ऐकणं मस्ट आहे. थँक्यू परमेश्वर गीते. थँक्यू थँक्यू. होम क्वारंटाईन या काळात आवडलेली वेबसिरीज मला फॅमिली मॅन आवडली, खूपच आवडली. ऋषी थँक्यू. प्रमोद एनर्जेटिक, यू आर सो एनर्जेटिक. थँक्यू थँक्यू थँक्यू. वी हॅव टू बी, नाही तर फार बोर होईल घरात आपल्याला आयुष्यात. ए पण थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आलात आणि मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि आय थिंक तुम्ही सुद्धा आपल्या शासनाने आणि मोदीजींनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करताय आणि घरीच थांबताय. खरं हे एका पॉईंटला बोर होणं अगदी साहजिक आहे. थोडंसं बोर होतंय, मलाही होतंय अधनंमधनं. पण मी मॅक्झिमम असा प्रयत्न करते की हा प्रत्येक दिवस मी काही ना काही इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करते.
कारण नंतर आपल्याला रिग्रेट नको वाटायला ह्या 21 दिवसानंतर, की अरे इतके दिवस होते आपल्याला घरात बसून, तर आपण हे का नाही केलं. तर या काळात घरात बसूनच ज्या ज्या काही गोष्टी मला शिकाव्याशा वाटत आहेत, तर त्या गोष्टींकडे मी लक्ष देते आणि त्या गोष्टींमध्ये माझं मन रमवण्याचा मी प्रयत्न करते. आणि आय होप तुम्हीसुद्धा सगळे तसंच करत असाल. जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. प्लीज घरातून बाहेर पडू नका शक्यतो. भाजी जरी आणायला गेलात किंवा मेडिकलचं काही इमर्जन्सी असेल तर प्लीज घरात आल्यावरती सगळ्या गोष्टी तुमच्या सॅनिटाईज करा आणि मगच या. हे एकत्र आपण लढलो या कोरोनाशी तरच हा लांब जाणार आहे. आपण घरी बसलो तर कोरोना माघारी जाणार आहे. सो गाईज प्लीज प्लीज टेक केअर. शेखरजी येस बरोबर आहे, तुम्ही काळजी घेताय. आय एम व्हेरी हॅपी. हाय तुषार. धीरज हो का, मी खरंच खूप प्रियांका चोप्रासारखी दिसते का? पण मला ती आवडते, त्यामुळे तुम्ही असं म्हणलात तरी मला काहीच वाटत नाही, छान वाटतं. तुषार. हाय तुषार. हाय पल्लवी. खूप छान काम केलं तुम्ही, अगदी राग यायचा तुमचा अभिनय खूप खूप छान बरं का. थँक्यू विजय कुलकर्णी, थँक्यू सो मच. सो येस थँक्यू सो मच, मजा आली. आर यू इन कॉन्टॅक्ट विथ कोस्टार्स नाव डेज? हो थोडंफार कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही सगळेच. आपल्याला इंटरनेटने खूप साथ दिलेली आहे आणि आय होप 14 एप्रिलपर्यंत अशीच इंटरनेट साथ देईल आपल्याला. नाही तर फार बोर झालो असतो आपण आणि आपल्यालाही असं कनेक्ट होता आलं नसतो. सो थँक्यू सो मच. प्लीज काळजी घ्या आणि जसं मगाशी मी म्हटलं तसं बाहेरून कुठून तुम्ही आलात घरात तर प्लीज सगळ्या गोष्टी सॅनिटाईज करा, स्वतःचे कपडे स्वच्छ धुवा, आंघोळीला जा लगेच आणि पूर्ण स्वच्छता राखा. सतत हात धुवा, 20 सेकंदाच्या वरती हात धुतले गेले पाहिजेत. ह्या ज्या आपल्या सगळ्या गॅप्स आहेत वगैरे, तर इथे सगळा तो हँडवॉश जे काय सोप बीप जे काय तुम्ही वापरता ते सगळं गेलं पाहिजे. आय नो हे सगळं तुम्हाला माहीत असेल, पण मी पुन्हा एकदा सांगते. आणि काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू.